नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर गणपती बाप्पा यायला फक्त 2 दिवस बाकी आहेत. आजचा ब्लॉग असणार आहे साफसफाईचा. मी क्लिनिंग करणार आहे, किचनची क्लिनिंग. पण आधी मी घराचे जे जाळे वगैरे आहे तेच काढणार आहे. बाकी काही विशेष असं काही क्लिनिंग करायचं नाहीये मला, कारण मी दर 8 दिवसाला 10 दिवसाला क्लिनिंग करतच असते. तर जो बेडरूम आहे तो मी क्लीन केलेला आहे ऑलरेडी, आणि इकडचा बेडरूम पण क्लीन केलेला आहे. फक्त आता मला हा हॉलमध्ये माझं किचन आहे, त्यामुळे म्हणजे किचन हॉलला अटॅच आहे. तर त्यामुळे मला जर मी इथे हॉल क्लीन करायला आता घेतला तर थोडीशी धूळ किचनमध्ये पण पडणारच. म्हणून मग मी काय करणार आहे की आधी हॉलचं सगळं जाळं वगैरे जे काही आहे ते झटकून घेणार आहे. 10 मिनिटं लागतील मला फक्त जाळं काढायला. आणि फॅन पण क्लीन करायचं आहे. तर फॅन क्लीन झाला आणि जाळं वगैरे काढून झालं की मग मी किचनकडे वळणार आहे. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. सर्वात आधी मी हॉलपासून आवरायला सुरुवात केलेली आहे. आणि आपण कितीही नाही म्हटलो तरी भरपूर जाळं आलेलं होतं. खरं तर पावसाळ्याच्या सीझनला कमी यायला पाहिजे, पण तरी भरपूर होतं. खिडकीसुद्धा मी क्लीन करून घेतली आणि बाकी आमचे हॉलचं प्रत्येक पार्ट जो आहे त्यावर झाडू फिरून घेतला, कारण आपल्याला कधी कधी दिसत नाही पण धूळ असते. मला पण बऱ्यापैकी धूळ जाणवत होती. त्यामुळे मी पटापट आवरून घ्यायचं ठरवलं. आधी मी हॉल क्लीन करून घ्यायचा ठरवला. एकदा हॉल झाला की मग मी दुसऱ्या हॉलकडे वळणार होती, कारण त्या हॉलला किचन अटॅच येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला फॅनसुद्धा क्लीन करायचे बाकी होते. आणि फॅन क्लीन करणं म्हणजे अतिशय कंटाळवाणं काम आहे माझ्यासाठी, कारण फॅन क्लीन करायला एक तर एवढा वरती चढायला लागतं आणि त्यात हात पण खूप दुखतात माझे. खरं तर मी बघणार होती की कोणी मेड वगैरे मिळते का क्लिनिंगसाठी, पण कोणीच मिळालं नाही. असं एक दिवसासाठी कोणी मिळत नाही. त्याच्यामुळे मग मी स्वतःच क्लिनिंग करायचं ठरवलं. आपल्याला वाटतं की होऊन जाईल लगेच, काय वेळ नाही लागत, पण ॲक्च्युली मला एवढा दोन्ही हॉल आवरायलाच जवळजवळ 1 ते 1.5 तास लागला. भरपूर वेळ मी डीप क्लिनिंग करत होती, कारण गणपती असल्यावर आपल्या घरी पण 4 लोक येतात, तर सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे. आणि धूळ जी दिसत नव्हती तरीसुद्धा असं झाडू मारल्यानंतर पडतच होती घाण खाली, म्हणजे धूळ होती बऱ्यापैकी. आणि मग त्यामुळे मला बऱ्यापैकी वेळ लागला. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि माझं दोन्ही हॉल आवरून झालेत आणि सर्व जाळी जळमटे पण काढून झालेली आहेत. तर आता मला खूप भूक लागली आहे, म्हणून मी आता जेवणार आहे. कारण सकाळपासून कामच आवरत होती आणि मला माहिती होतं की एवढं काम केल्यानंतर खूप भूक लागणार. म्हणून मी सकाळीच माझा फेवरेट मसाले भात केला होता आणि त्याच्यासोबत पापड पण आहे. हे दुधाचा पापड आणि हा नाचणीचा पापड. मला नाचणीचा पण पापड आवडतो. आणि लोणचं आहे आणि भात आहे, मसाले भात. तर धूळ वगैरे नाकात गेली त्याच्यामुळे खूप अनकम्फर्टेबल वाटते. तर धूळ वगैरे तर झटकून झाली आहे आणि आता किचन आवरायला साफ करायचं आहे, म्हणजे साफ करायला चालू करायचं आहे. पण जास्त वेळ लागणार नाही किचनला, मी ऑलरेडी क्लीन करत राहते. म्हणून म्हटलं आधी जेवण करून घेऊया वेळेमध्ये आणि मग त्यानंतर आरामशीर किचनची क्लिनिंग करूया, कारण मला हे सगळं शूट पण करायचं आहे आणि शूट केल्यानंतर पुन्हा एडिटिंगला पण वेळ लागणार. तर म्हटलं आधी व्यवस्थित जेवण करून घेऊया. तर आता मी माझं लंच एन्जॉय करते. लंच नंतर मी लगेच कामाकडे वळले, कारण जर मी बसली असती तर मला झोप आली असती. त्यामुळे मग मी किचनमध्ये लगेच वळले कामं आवरण्यासाठी. सगळ्यात आधी मी मिक्सर साफ करायला घेतला. जाळं तर आधी काढलेलंच होतं, त्यामुळे मग सरळ क्लिनिंग करायला सुरुवात केली. रोज आपण हात फिरवतच असतो सामानावरून, तरी एवढी घाण कुठून येते कळत नाही. आणि माझं किचन जे आहे ते खिडकीमध्ये असल्यामुळे मला जरा जास्तच घाणीचा सामना करावा लागतो. घाण म्हणजे धूळ खूप येते, तर धूळ खूप बसते आमच्या किचनवर, त्यामुळे मला सारखा हात फिरवावा लागतो. आणि डबे वगैरेंवर पण खूप धूळ बसते. शक्यतो मी समोर कमी डबे ठेवण्याचा प्रयत्न करते. ट्रॉलीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी डबे असतात आणि माझ्या किचनमध्ये एकदम मोजकं सामान असल्यामुळे मला आवरायला जास्त वेळ लागत नाही. आणि जेव्हा डबे रिकामे होतात तेव्हा ते मी लगेच क्लीन करत असते. त्यामुळे मग जेव्हा डीप क्लिनिंग असते तेव्हा फक्त असे वरून पुसले तरी चालतात.
मोजकंच सामान जर किचनमध्ये ठेवलं तर एक फायदा होतो की आपल्यावर लोड येत नाही कधीच कामाचा किंवा क्लिनिंगचा, कारण आपल्याला जेवढी लागतात तेवढीच भांडी आपण ठेवलेली असतात आणि ती सतत आपण क्लीन करतच राहतो. त्यामुळे जेव्हा आपण डीप क्लिनिंगला जेव्हा आपण किचन आवरायला काढतो तेव्हा एकदम फटाफट आपलं आवरून होतं आणि आपल्यावर लोडसुद्धा येत नाही आणि किचन पण एकदम क्लीन आणि नीट दिसतं. त्यामुळे मला असं वाटतं की जर तुमच्याकडे एक्स्ट्राची जर भांडी वगैरे भरपूर असतील तर ती तुम्ही स्टोअर रूममध्ये स्टोअर करू शकता, जसं मी केलेलं आहे. कधीतरी एक व्लॉग मी बनवेल माझ्या स्टोअर रूममध्ये मी कशाप्रकारे भांडी गोळा करून ठेवलेली आहे. कसं आहे ना, आपल्या बायकांना आवडत असतं की आपण भांडी घ्यावी नवीन नवीन प्रकारची. आपल्या सगळ्यांनाच खूप हौस असते की वेगवेगळ्या प्रकारची नवीन प्रकारची भांडी डबे वगैरे आपण घ्यावी, पण घेतानाच हौस वाटते. एकदा घेतल्यानंतर आपल्या घराच्या अडगळीमध्येच ती भांडी पडून असतात, कारण एवढी भांडी आपल्याकडून यूज होत नसतात आणि मग त्यामुळे काय होतं ना की ती जमा होत राहतात आणि मग त्यामुळे क्लटर होत राहतं आणि पसारा वाढत जातो. आणि जेवढा तुम्ही घरात पसारा जास्त कराल तेवढा घरामध्ये सामानाची गर्दी आणि अडगळ पण वाढते आणि त्यामुळे आपलं कामसुद्धा वाढतं. त्यामुळे मला असं वाटतं की घरात खूप मोजकं सामान ठेवलं ना तर आपली भरपूर कामं आपली अर्धी होतात आणि आपली क्लीनलीनेस घरामध्ये हा जास्तीत जास्त आपण मेंटेन करू शकतो. त्यामुळे एकदम मोजकी भांडी किचनमध्ये ठेवा, मग तुम्हाला बघा दर महिन्याला आवरायला काहीच वेळ लागणार नाही. जेवढी गरजेची आहे तेवढीच भांडी ठेवा, बाकी सर्व तुम्ही स्टोअर रूममध्ये ट्रान्सफर करून टाका. कसं आहे ना, आपला फार महत्त्वाचा वेळ आपण किचनमध्ये घालवत असतो आणि किचन जेव्हा क्लीन असतं स्वच्छ असतं तेव्हा आपलंही मनाला आपल्याला छान वाटतं. त्यामुळे आपल्यासाठी किचन हे एकदम प्लेझंट असणं फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा किचनमध्ये खूप क्लटर असतो, खूप पसारा असतो, घाण असते, तेव्हा तिथे अन्न शिजवण्याची इच्छासुद्धा होणार नाही आपली. त्यामुळे किचन हा एक असा भाग आहे की जो नेहमी क्लीन ठेवला पाहिजे. तसं बघायला गेलं तर माझं किचन हॉलला अटॅच आहे, त्यामुळे मला ते अतिशय क्लीन ठेवावं लागतं. पण तुमचं किचन जर छोटं असेल तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे कमी जागेमध्ये तुम्ही किचन मॅनेज करू शकता. कमी जागेमध्ये कशाप्रकारे किचन मॅनेज करायचं यावरही एखादा व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आता बघा माझं किचन किती क्लीन दिसतंय, सगळं आवरून झालेलं आहे आणि अशा प्रकारे क्लीन आवरलेलं किचन बघितलं की एकदम मनाला प्रसन्न वाटतं. किचनमध्ये खूप सामानाची गर्दी न करता आवश्यक त्याच वस्तू जर तुम्ही किचनमध्ये ठेवल्या तर अशा प्रकारे सुंदर किचन तुम्ही मॅनेज करू शकता. तर अशा प्रकारे म्हणजे सगळी कामं आटोपलेली आहे, पण मला काम करून थोडंसं लो फील होत होतं म्हणून मी कॉफी पिते. तर आता किचन आवरून झालं आहे, सगळं घरं पण साफ करून झाली, पण थोडासा कपड्यांचा पसारा आहे तेवढा आवरला की झालं, गणपतीसाठी रेडी. पण मला अजून शॉपिंगला पण जायचं आहे आणि आजचा दिवस तर पूर्ण गेला घराच्या साफसफाईमध्येच. त्यामुळे आता आणि पाऊस पण आज खूप बाहेर पडतोय, त्यामुळे आज तर बाहेर जाणं होणार नाही. बहुतेक उद्या मी बाहेर जाऊन सर्व शॉपिंग करणार आहे, म्हणजे जे काही गणपतीसाठी सामान लागतं ते सगळं सामान उद्या जाऊन घेऊन येणार आहे. खरं तर मला खूप नवीन नवीन गोष्टी बघायच्या होत्या, मार्केटला असं भरपूर वेळ फिरायचं होतं, पण वेळ फार कमी राहिला, बाकी 2-3 दिवस राहिलेत आणि एवढ्या कमी वेळामध्ये सगळं मॅनेज पण झालं पाहिजे. तर बघूया, जर मला जमलं तर मी तो ब्लॉग नक्की बनवेल, म्हणजे काय काय शॉपिंग केलेली आणि काय काय मार्केटमध्ये नवीन वस्तू आलेल्या आहेत ते दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.